छोटखानी पुस्तक आहे, पुस्तक खूप मोठं नाही, 65-70 पेजेसचं पुस्तक आहे. आणि बाबासाहेब त्याच्यावरती काश्मीर सोल्युशन त्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतात. जर ते पुस्तकाच्या माध्यमातून जर इम्प्लिमेंटेशन केलं असतं तर पाक ऑक्युपाइड काश्मीर, POK ज्याला म्हटलं जातं, पाक ऑक्युपाइड काश्मीर, तो आज दिसला नसता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरच्या काही टोळ्या काश्मीरमध्ये आल्या, पाकिस्तानच्या टोळ्या आल्याने काश्मीर कॅप्चर केलं. हा इतिहास आहे, हा काय मी सांगतोय म्हणून नाही, लिखित स्वरूपाचा इतिहास आहे मिलिटरीचा, भारत सरकारचा. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सुचवलं, तेव्हा बाबासाहेब मिनिस्ट्रीमध्ये होते, आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सुचवलं यांना की मिलिटरी कारवाई करा आणि महार रेजिमेंट असेल, महार रेजिमेंटला तिथे डिप्लॉय करा काश्मीरमध्ये. आज पण रेफरन्स तुम्ही व्हेरीफाय करा. काश्मीरमध्ये महार रेजिमेंट गेली आणि महार रेजिमेंटनी त्या टोळ्यांना परत पाठवलेला. परत POK मधून, पाक ऑक्युपाइड काश्मीर मधून आपण पाठवू शकलो नाही, मिलिटरी कारवाई आपली रोखल्या गेली. ते ह्या काश्मीर, एवढं सुंदर काश्मीर त्या बाजूला देखील. हे बाबासाहेबांनी मिलिटरीच्या संदर्भामध्ये हे सगळे बाबासाहेबांचे आज विचार. 26/11 वरती जो हल्ला झाला मुंबईमध्ये, सगळे मुंबईकर जाणताय. या 18व्या व्हॉल्यूम मध्ये, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये, पेज नंबर 300 आणि काहीतरी, त्या व्हॉल्यूम मध्ये बाबासाहेबांनी हा दिलेला आहे की बॉर्डर जे आहे, इंडियाचा समुद्र किनारा एवढा भला मोठा आहे, ही बॉर्डर आपल्याला सुरक्षित ठेवावी लागेल. भविष्यामध्ये शत्रू ह्या मार्गाने देखील येऊ शकतो आणि आपल्यावरती हल्ला करून जाऊ शकतो. म्हणून बाबासाहेब एकदा म्हणाले, जेव्हा बाबासाहेबांना मिनिस्ट्री दिली, त्या आवाज जरा जेव्हा बाबासाहेबांना मिनिस्ट्री दिली, लॉ मिनिस्ट्री दिली,